रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण एका वेगळ्या लोकेशनला आहोत। वेगळ्या लोकेशन ठाण्यामध्येच आहोत, पण हा ठाण्यालाच हिरनंदिनी इस्टेट नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे आणि हिरनंदिनी वेस्ट गेट नावाचं असं हे मध्यवर्तीच उमा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी निओपॉलिस नावाची एक सोसायटी तयार केलेली आहे, जी ग्राउंड प्लस खरं तर 18 माळ्याची असणारी बिल्डिंग असेल। इथे स्विमिंग पूल वगैरे नाही, पण गार्डन म्हणा, चिल्ड्रन्स प्ले एरिया, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3000 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा असेल आणि जर कार्पेटचा आपण विचार केला तर 430 कार्पेटचा हा 1 BHK फ्लॅट असेल। TCS कंपनी म्हणा किंवा भविष्यात येणाऱ्या ज्या 2-4 कंपन्या आहेत त्या कंपन्या खऱ्याच्या जवळच आहेत आणि ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः हे घर 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती असेल। अधिक पाण्याची सुखसुविधा इथे नक्की अवेलेबल आहे आणि सिक्युरिटी वगैरे पण व्यवस्थित आहे, काही अडचण नाही। भाजीपाला, बाकी दुसरा मार्केट, हे त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळ्याच गोष्टी, डॉक्टर, हॉस्पिटल, सगळं इत्तमभूत सुखसुविधा। भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 7 मिनिटाच्या अंतरावरती भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन इथनं जवळ आहे। हिरनंदिनी स्टेटच्या दोन्ही हिरनंदिनीच्या मध्ये असणारा खरं तर हा फ्लॅट असेल आणि इथे परिस्थिती अशी आहे की जर समजा आपण हा फ्लॅट कसा आहे सगळा विचार जर केला तर ज्यावेळेला आपण हा फ्लॅट इथे येणार आहोत आणि आपण जर मोबाईलचं कंपास उघडलं तर मोबाईल कंपासद्वारे जर बघितलं तर बाहेर जाताना वेस्ट असेल आणि आतमध्ये येताना ईस्ट असेल। खरं तसं जर बघितलं तर ह्या फ्लोअरवरती जर पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहे, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहे, पलीकडे पण फ्लॅट आहे आणि लिफ्टचा जर आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता इकडे 2 लिफ्ट आहेत आपल्याला आणि पलीकडे पण 2 फ्लॅटचं प्रावधान आहे। 2 फ्लॅटच्या मध्ये जर जागेचा विचार केला तर एवढी मोठी जागा आहे जी तुम्ही बघू शकता। बिल्डिंगला पण खूप जास्त दिवस झालेले नाही, 6-7 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असेल आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला ईस्टचं हे घर असेल। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला चौरस पद्धतीचा असा मस्त मोठा हॉल मिळतो आणि ह्या साईडला TV युनिट, कपाट मोठं तुम्ही तयार करू शकता, अशा पद्धतीची जागाही तुम्हाला इथे मस्त मिळालेली आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे। तसं बघितलं तर हे ग्रिल पुढे घेतलं तर प्रॉपर बाल्कनी होईल, पण सध्या जी दिसते आपल्याला ती ह्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला दिसते। हे ग्रिल काढून जर पुढे लावलं तर मोठी बाल्कनी नक्की होऊ शकते आणि समोरून जर बघितलं तर माधव पलास या नावाचं कॉम्प्लेक्स तुम्हाला दिसतंय। हा जो रोड आहे हा डायरेक्ट वेस्ट गेट, हिरनंदिनी वेस्ट गेटला टच होतो। हिरनंदिनी इस्टेटमधनं द वेस्ट गेटला हा टच होणारा रोड आहे आणि जेव्हा आपण ह्या हॉलमधनं पुढच्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला ज्याला आपण जाणार त्यावेळेला ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक वॉशरूम, बाथरूम सगळं पद्धतशीर इथे दिलेलं आहे आणि साईज वाईज पण जरी बघितलं तर मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। आणि जस्ट त्याच्या अपोजिटला पण जर आलो तर आपण मॉड्युलर असणारे किचन विथ गॅस पाईपलाईन आलेली असं एक किचन आहे जे L शेपमधलं आहे आणि याच्या बाहेर आलं तर तुम्हाला परत इथं वॉशिंग मशीनसाठी मोठी, प्रशस्त आणि चांगली ड्राय बाल्कनीची जागा दिलेली आहे। ही पण जागा खूप मोठी आणि चांगली आहे त्या पद्धतीनं जर बघितलं तर। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या किचनमधनं बाहेर जाण्याचा विचार आपण करणार आहोत त्यावेळेला जर बघितलं तुम्ही हे बघा, दरवाजा वगैरे पण चांगल्या पद्धतीचे आहेत। आतमध्ये आल्यानंतर समजा हा बेडरूम होईल, बेडरूमच्या इकडे आल्यानंतर तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला प्रॉपरली एक मिळतं। तुम्ही विचार करू शकता टोटल हे एक बाथरूम आणि ते एक बाथरूम, 2 बाथरूम ऑलरेडी याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर तुमचा इथे बेड लावायला जागा आहे प्रॉपर। आणि ह्या साईडला जर आलं तर कपाट बनवून दिलेलं आहे। ते कपाटाची साईज पण जर बघितली तर ती पण प्रशस्त आणि मोठी आहे। आणि मग ह्या साईडला आपण ज्यावेळेला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला परत इथे एक स्टँडिंग बाल्कनीसाठी जागा ऑलरेडी दिलेली आहे जी मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे। तर अशा पद्धतीचं खरं तर हे ह्या साईडला हे आहे फ्लॅट। हा जो फ्लॅट आहे ह्या मालकाने आपल्याला सांगताना सांगितलं की बाबा 75 लाख रुपयाचा कोट करा आणि ज्यावेळेला एखादी पार्टी चांगली असेल त्यावेळेला आपण ते निगेट करू। सगळं पेमेंटच्या सगळ्या गोष्टी कशा असतील त्या गोष्टींवरती हा सगळा निगोशिएशन पार्ट अवलंबून असेल। ह्या मालकाने ऑलरेडी दुसरीकडे घर घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मग त्यांना हा विकायचा आणि तिकडे त्यांचं समोरचं जे आहे त्यांना ते पेमेंट द्यायचं आहे। तर अशा पद्धतीचा खरं तर हे फ्लॅट आहेत। आम्ही रोज चांगले फ्लॅट दाखवण्याचा तुम्हाला सगळ्यांना प्रयत्न करतो। मला असं वाटतं की आपण सर्वांनी आम्हाला तेवढं सबस्क्रायबर्स केलं तर खूप बरं होईल, कारण आम्ही आतुरतेने तुमच्या सबस्क्रायबर्सची वाट बघत असतो आणि जास्तीत जास्त लोकांनी बघावा हे आम्ही याच्या पाठीमागचा नक्की आमचा हा उद्देश आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।